मला वाटलं घाबरले ना मी. का घाबरलात वहिनी? इरा, तो इथं काय करते? का मी धैर्यांच्या रूम मध्ये नाही येऊ शकत का? इरा, अगं कशाला? बघ ना, ती झोपली आहे ना, आराम करते. करू दे ना आराम तिला. मग झोपू दे की मग वहिनी. मी तर फक्त बघायला आले तिला, आणि असंही तिला बरं वाटत नाही म्हणूनच आले ना. अगं मग उठल्यावर ये ना. आता तुझा हो तू ती उठल्यावर आहे. हवं तर एक काम करते ना, मी ती उठली ना तर स्वतःहून तुला सांगायला येते. हा, पण तू आता जा, करू दे तिला आराम. जा 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 तू. तुम्ही मला आत का जाऊ देत नाहीये? नक्की काय चाललंय तुमचं? त्या सावीला तडफडताना बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. काय नाही, ऐक नाही, ती झोपली. तेव्हा आता तूच वाचव. या बाईने जर पांघरून काढलं ना तर वाट लागेल सगळ्याची. सावी, कशी आहेस ग? सावी, बरं वाटतंय का ग आता? हिने असं पांघरून का घेतलंय? अगं आता सांगितलं की तुला इतक्या वेळा बरं नाहीये ना तिला. बघू बरं मला. हिरा, अगं काय करतेस हे? हा, तिला ताप आलाय ना? ताप आलाय ना तिला? हो, आणि अगं उलट्या पण होतात ग हिरा. कशी बशी झोप लागले तिला. झोपू दे ना, नको ना उठू. हे बघ, तू नंतर ये भेटायला तिला. हा, तिला आराम करू दे. हे सगळं आत्यांच्या त्या विषामुळे होत असणार आहे. हेच तर ऐकायचं होतं मला. ताई, हवं तर आपण एक काम करूया. धैर्य भाऊजी आले ना की सावीला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. हो हो, बोलवूयात ना डॉक्टरांना. डॉक्टर? डॉक्टर कशाला? कशाला?